हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज मी मस्त माझ्यासाठी फर्माईश होती पनीर कढाईची, तर त्याला ट्विस्ट देत मी मस्त स्मोकी पनीर कढाई बनवला आहे. तर पनीरही मी फ्रेशच बनवलं आहे. अगदी सॉफ्ट आणि 10 दिवस टिकणारं असं घरगुती फ्रेश पनीरची रेसिपी. त्यासोबतच मस्त रेस्टॉरंट स्टाईल जीरा राईस मोकळा आणि अगदी सोप्या पद्धतीने सॉफ्ट असे नान. त्यासोबतच लच्छा प्याज हे सगळं मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर चला आपण पटापट स्वयंपाकाला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी पनीरसाठी 1.5 लिटर दूध उकळायला ठेवलं आहे. तर इथे मी गाईचंच दूध घेतलेलं आहे. त्यासोबतच आता भात लावूया. त्यासाठी मी बासमती राईस घेतला 1 वाटी. तो मस्त 3-4 पाण्याने धुवून घेतला, जोपर्यंत त्याचं व्हाईट पाणी निघत नाही तोवर. नंतर त्याच्यात मीठ आणि पाणी घातलं आणि अर्धा चमचा तूप किंवा तेल घालायचं, ज्यामुळे तो थोडासा मोकळा होतो. आता हे उकळायला ठेवलं, तोपर्यंत आपण पनीरच्या भाजीसाठी मसाल्यासाठी लागणारं कटिंग करून घेऊया. तर इथे मी अर्धा टोमॅटो घेतला आणि 1 मोठा कांदा. त्यासोबतच हे आपल्याला असं मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी घेतले आहे 5-6 काजू, 1 चमचा खसखस, आलं, लसूण आणि 2 लाल मिरच्या. तर हे एका पण कढईत टाकायचं आणि साधारण पाऊण ते 1 ग्लास इतका पाणी घालायचं आणि हे मस्त शिजू द्यायचं, जोपर्यंत टोमॅटोचं साल निघत नाही तोपर्यंत, किंवा हे सगळं सॉफ्ट होत नाही तोपर्यंत. तर हेही मी एका साईडला लावून देते. कुकरचं झाकणही लावते, म्हणजे भातही आपला रेडी होऊन जाणार. तोपर्यंत आपलं दूधही तापलेलं आहे. तर पनीर करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची की दूध तापल्यानंतर ते मस्त 10 सेकंद असं हलवायचं आणि नंतर गॅस बंद करायचा. त्यानंतर 1 मिनिटभरानंतरच त्याच्यात लिंबूचा रस किंवा विनिगर घालायचं. तोपर्यंत मी मस्त एका भांड्यात ठेवली चाळणी आणि त्याच्यात घातला मस्त असा मलमलचा क्लीन कपडा. तर तोपर्यंत 1 मिनिटभर होऊन गेला. मी याच्यात घातलं 1.5 चमचा विनिगर आणि हे मस्त सगळं हलवून ते पनीर होईपर्यंत हलवून घ्यायचं. तुमच्याकडे विनिगर नसेल तर तुम्ही 2 ते 2.5 मोठे चमचे लिंबाचा रसही घालू शकता. तर आता आपण हे मस्त याच्यात टाकायचं. नंतर थंड पाणी याच्यावरनं टाकायचं, म्हणजे याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि जो विनिगरचा स्मेल असतो तोही निघून जातो. तर असं मस्त त्याच्यातलं पाणी नितरवून घ्यायचं आणि पुन्हा मी त्या कढईतलं पाणी काढून घेतलं, त्याच्यावरती चाळणी ठेवली आणि दूध ज्या भांड्यात तापवलं त्याच्यातच पाणी घेतलं आणि ते त्याच्यावर ठेवलं. ही प्रोसेस किंवा अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, अगदी इझी होतं पनीर. तर चला, आपला भातही रेडी आहे आणि आपला मसालाही इकडे रेडी होता. मी मस्त गॅस बंद करून तो थंड केला आणि मस्त ग्राइंड करून घेतला. मिरच्यांमुळे याचा कलर ना खूप मस्त अमेझिंग असा येतो. तर हे सगळं करत असताना 15 मिनटं झालेली होती. 15 मिनटानंतर आपलं पनीर अगदी रेडी होऊन जातं. सगळं पाणीही नितरून जातं आणि पनीर मस्त सेट होतं. अगदी सॉफ्ट आणि फ्रेश असं पनीर तयार आहे आपलं, जे तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये पाण्यामध्ये हे 10 दिवसही ठेवू शकतात. तर एवढ्या दुधाचं भरपूर पनीर होतं आणि ज्याच्यात तुम्ही 2दा भाजी करू शकता. तर चला, आपण आता भाजीची पुढची तयारी करूया. तर इथे मी 3 प्रकारच्या शिमला मिरची घेतल्या आहेत आणि कांदा घेतला आहे. तर ते आपण असं चौकोनी पीसेसमध्ये कट करून घ्यायचं. तर लच्छा प्याजसाठी मी असा गोल गोल आकाराचा कांदा कट करून घेतला आणि तो आपण आता साईडला ठेवून देऊया. आता आपण पनीर कट करूया. तर आता मी अर्धच पनीर घेणार आहे याच्यातलं आणि अर्धं पनीर आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. ते कसं ठेवायचं तेही मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पनीर बघा, किती मस्त पांढरं शुभ्र आणि सॉफ्ट असं झालेलं आहे. आणि त्यासोबतच मी त्याचे असे त्रिकोणी असे आकाराचे कटिंग करून घेणार आहेत, जे अतिशय मस्त दिसतात भाजीमध्ये. तर असं डब्यामध्ये मी पनीर ठेवलं, पाणी ठेवलं, मस्त झाकण लावून हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. तर आता कढईमध्ये मी टाकलं आहे फक्त 1च चमचा तेल, कांदा आणि शिमला मिरची. हे हाय फ्लेमवरती आपल्याला फक्त अर्धा मिनिटभर मस्त परतवून घ्यायचं आणि लगेच काढून घ्यायचं, कारण की याचा क्रंचीपणा जायला नाही पाहिजे, फक्त रॉ स्मेल याचा निघून जातो. त्याच कढईमध्ये मी आपलं पनीरही घातलं. पनीरही मस्त मीडियम टू हाय फ्लेमवरती असं ब्राउनिश होईपर्यंत फ्राय करून घेतलं आणि तेही काढून घेतलं. तर याच्याने ना पनीरचाही रॉ स्मेल निघून जातो आणि पनीर अतिशय टेस्टी लागतं. तर चला, आपण आता भाजी करूया. भाजीसाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं, मसाला घातला आणि तो झाकण त्याच्यावर असं तिरकं ठेवायचं आणि मस्त मसाला शिजू द्यायचा, जोपर्यंत तेल सुटत नाही तोवर. तर आता आपण इथे नान बनवून घेऊया. त्याच्यासाठी मी घेतला 1 वाटी
मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. तुम्ही 2 वाटी गव्हाचं पीठ किंवा 2 वाटी मैद्याचेही बनवू शकता. त्यामध्ये घातलं मी चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे मोठे साखर. त्यानंतर आपल्याला याच्यात 5 ते 6 चमचे दही घालायचं आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि त्यासोबतच मी घातलेला आहे 2 चिमूटभर इतकाच सोडा, जो आपण भजीसाठी वापरतो तो. आता हे सगळं पहिल्यांदा सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून ते छान भिजवून घ्यायचं आणि त्याला तेल लावायचं आणि ते झाकून साधारण अर्धा ते पाऊण तासासाठी ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपला मसाल्याला मस्त तेल सुटलं. मी त्याच्यात घातले 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, पनीरचा मस्त 2 चमचे मसाला, कस्तुरी मेथी आणि हे सगळं मस्त परतवून घेतलं पुन्हा 1 मिनिटभर. आणि त्याच्यात मस्त असं गरम गरम उकळतं पाणी घालायचं आणि त्यानंतर ते सगळं मिक्स करून घ्यायचं. आता पाणी जास्ती घालायचं नाही, कारण ही भाजी थोडीशी घट्टसर असते. त्यानंतर एक उकळी आल्यानंतर आपण हे ज्या भाज्या फ्राय त्या टाकायच्या, ते मस्त परतवून घ्यायचं आणि 3-4 मिनटासाठी त्याला छान शिजवून घ्यायचं. त्यानंतर जिरा राईससाठी मी कढईत घातलं आहे 2 चमचे तेल, जिरं, खडे मसाले, त्यानंतर आपण शिजवलेला भात आणि कोथिंबीर हे सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं. त्याला एक छान झाकण लावून 1 मिनिटभर वाफ काढून घ्यायची आणि अगदी मस्त मोकळा सुकसुकीत असा आपला जिरा राईसही रेडी आहे. तर आता आपली भाजी रेडी आहे. ती मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतली आणि त्याच्यात अशी वाटी ठेवली. एका साईडला मी कोळसा मस्त गरम केला, तो या वाटीत ठेवला आणि त्याच्यावर घातलं तूप आणि मस्त त्याच्यावर पॅक असं आपल्याला झाकण ठेवायचं आहे, साधारण जोपर्यंत तो स्मोक त्याच्यात आहे तोपर्यंत. म्हणजे आपल्या पूर्ण भाजीला छान असा फ्लेवर येतो. तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करून बघा. भाजीची टेस्ट अगदी वेगळी लागते, अगदी टेस्टी अशी लागते. तर तुम्ही बघू शकता आपली भाजी पण रेडी आहे. आता लच्छा प्याजसाठी जो कांदा चिरला होता त्याच्यात घातलं मी 1 चमचा मीठ आणि 1 चमचा तिखट आणि थोडासा लिंबू आणि कोथिंबीर घालून तेही साईडला ठेवून दिलं. तर आता आपण नान बनवून घेऊया. तर आपली कणिक जी होती ती मस्त मळून घेतली 1 मिनटासाठी. त्यानंतर एक गोळा घेतला, तोही छान मळून घेतला. इतक्या आकाराचा मी लाटून घेतलं. त्याच्यावर लावलं मस्त तूप, थोडेसे चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर टाकली आणि असं मोदकासारखं त्याला करून घ्यायचं. मस्त प्रेस करून घ्यायचं, त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आणि पुन्हा ते मस्त आपला नान ज्या आकाराचा पाहिजे आपल्याला त्या आकाराचा लाटून घ्यायचा. तुम्ही आता गोल किंवा याचा अंडाकृती किंवा त्रिकोणी जो पाहिजे तो आकार तुम्ही लाटून घेऊ शकता. तव्यावर घातला मी मस्त तूप आणि मस्त दोघी साईडने तूप लावून असं भाजून घ्यायचं. प्रत्येक नान आपला असा मस्त फुलतो पण आणि त्यासोबतच भरपूर वेळासाठी सॉफ्टही राहतो. अगदी टेस्टी लागतात हे नान आणि अगदी फ्रेश असे आहेत. गरमागरम भाजीसोबत हे नान खूप टेस्टी लागतात. तर मी आता सगळे नान जे आहेत ते आपले बनवून घेते. अगदी कमी वेळात ही रेसिपी तयार होते आणि खूप टेस्टीही लागते. तर सगळा माझा स्वयंपाक आता रेडी आहे. आता मी प्लेटिंग करून घेते. तर तुम्ही नान बघू शकता. आता बराच वेळ झाला मला बनवून आणि तरीसुद्धा अगदी सॉफ्ट असे आपले नान आहेत. तर लच्छा पराठाही मस्त आपला मुरलेला आहे. थोडंसं सलाडमध्ये मी गाजर, कांदा, टोमॅटो घेतला. आपली मस्त टेस्टीवाली भाजी, स्मोकी पनीर कढाई आणि त्यासोबतच अगदी मोकळा असा जिरा राईस. तर सगळा बेत अगदी टेस्टी खूप मस्त झालेला. आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडला. तर तुम्हीही सगळ्या रेसिपीज नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.